Standard 9th, Subject Maths Part 1st, Chapter 4th, Ratio and Proportion. Students, we already started this chapter. Now let us start practice set 4.2. Question first. Using the property A upon B is equal to AK upon BK, fill in the blanks substituting proper number in the following. First sum 5 upon 7 is equal to dot dot upon 28 is equal to 35 upon dot dot is equal to dot dot upon 3.5. Now here use property A upon B is equal to AK upon BK. Here A upon B is equal to 5 upon 7 given. Right here 5 upon 7 is equal to A upon B means 5 upon 7 into K आणि इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला डिनॉमिनेटर 28 दिला आहे. तर आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करताना इथे जर 7 असेल तर इथे किती येईल म्हणजे 28 येतील. 7 4 जा 28, 7 4 जा 28 येतात. आणि मग आता इथे डिनॉमिनेटरला आपण 4ने मल्टिप्लाय केले म्हणजेच आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा 4नेच मल्टिप्लाय करावं लागेल. आणि मग डिनॉमिनेटरला आपण न्यूमरेटरला 4ने मल्टिप्लाय केले. 5 4 जा 20 मिळतात आपल्याला आणि 7 4 जा 28 मिळतात. म्हणजेच आपल्याला इथे 28 दिलेले आहेत. डिनॉमिनेटर 28 आहे म्हणजेच आपला न्यूमरेटर किती येणार आहे तो 20 येणार आहे. आधी आपण मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहूया. 5 4 जा इथे 7 4 जा 28 आले. 5 4 जा काय येतील ते आपण खाली लिहिणार आहोत. इथे 35 दिलेले आहेत आपल्याला. 5 7 जा 35 मिळतात आणि म्हणून इथे आपण खाली डिनॉमिनेटरला 7 7 जा घेणार. 5 7 जा 35 आणि म्हणून 7 7 जा घेणार. नंतर इथे आपल्याला न्यूमरेटर दिलेला नाही आहे, डिनॉमिनेटर दिला आहे 35. 35 कसे आले 7 5 जा 35 येतात म्हणून न्यूमरेटरला 5 5 जा घेणार आपण. आणि मग इथे आता 5 अपॉन 7 इज इक्वल टू 5 4 जा 20 आणि डिनॉमिनेटर 7 4 जा 28. आता इथे आपल्याला न्यूमरेटर 5 7 जा 35 म्हणून आपण डिनॉमिनेटरला घेतोय 7 7 जा 49 इज इक्वल टू. आता आपल्याला इथे डिनॉमिनेटर 3.5 दिला आहे म्हणजेच आपण थोडा वेळ लक्षात ठेवू की 35. 7 5 जा 35 आणि म्हणून इथे 5 5 जा 25. आता इथे 3.5 घेतलं आहे म्हणून इथे आपण 2.5 घेणार. अशा प्रकारे आपलं हे फर्स्ट सम कंप्लीट झालं आहे. सेकंड सम तुम्ही घरी सोडवा कारण सेम असंच सोडवायचे फर्स्ट समसारखं. नंतर क्वेश्चन नंबर 2, फाइंड द फॉलोइंग रेशोज. फर्स्ट सम द रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आता आपल्याला इथं रेशो कशाचा घ्यायचा आहे रेडियसचा आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा रेशो घ्यायचा आहे. तो आपण रेशो इथे लिहिला आहे रेडियस अपॉन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. वी नो दॅट रेडियस ऑलवेज डिनोटेड बाय स्मॉल आर. रेडियस स्मॉल आरने दाखवतात आणि म्हणून आपण रेडियस इज इक्वल टू आर घेतलं. आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर आणि म्हणजेच आपल्याला इथे रेशो मिळाला आर अपॉन 2 पाय आर. आर आर कॅन्सल. आता न्यूमरेटरला काहीच नाही, आर कॅन्सल झाला आहे म्हणजे काहीच नाही आणि म्हणून आपण 1 घेतो आणि डिनॉमिनेटरला 2 पाय म्हणजेच हा रेशो आपल्याला मिळाला 1:2 पाय. नाउ
Second sum. The ratio of circumference of circle with radius r to its area. आता आपल्याला रेशो घ्यायचा आहे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आणि एरिया. एरिया पण आपल्याला सर्कलचाच घ्यायचा आहे आणि म्हणून इथे आपण लिहिलं सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अपॉन एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस आर घ्यायला सांगितलं आहे आणि म्हणून सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला 2πr आहे. आपल्याला जर असं सांगितलं असतं सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ डायमीटर तर आपला फॉर्म्युला असा असता πd, पण आपल्याला विथ रेडियस सांगितलं आहे म्हणून आपण 2πr घेतलं आहे. आणि एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे πr² आणि मग इथे पाय कॅन्सल, r कॅन्सल आणि मग आपल्याला मिळतात इथे न्यूमरेटरला 2 आणि डिनोमिनेटरला फक्त r राहिला आहे r आणि म्हणजेच आपला रेशो आला 2:r. Third sum. The ratio of diagonal of a square. The ratio of diagonal of a square to its side. म्हणजे आपल्याला इथे रेशो कशाचा घ्यायचा आहे डायगोनल ऑफ ए स्क्वेअर आणि साईडचा घ्यायचा आहे म्हणून आपण इथे लिहिलं डायगोनल ऑफ ए स्क्वेअर अपॉन साईड. आणि डायगोनल ऑफ ए स्क्वेअर आहे √2 इंटू साईड. डायगोनल ऑफ ए स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे √2 इंटू साईड अपॉन साईड. आता इथं साईड आपल्याला कॅन्सल करता आलं असतं पण आपल्याला साईडची लेंथ दिलेली आहे. लेंथ ऑफ साईड इज 7 सेंटीमीटर. ती व्हॅल्यू आपण पुटअप करू. √2 इंटू साईडची लेंथ दिली आहे 7 सेंटीमीटर अपॉन साईड म्हणजेच परत 7 येईल आणि हे 7 कॅन्सल होतील. न्यूमरेटरला √2 आणि डिनॉमिनेटरला काहीच नाही म्हणजे 1. 7 कॅन्सल झाला आहे म्हणजे काहीच नाही म्हणजे 1 आणि म्हणून हा रेशो आपल्याला मिळतो √2:1. Fourth sum is the lengths of sides of a rectangle are 5 cm and 3.5 cm. Find the ratio of its perimeter to area. आता आपल्याला इथे रेक्टँगल दिला आहे त्याच्या साइड्स दिलेले आहेत आणि आपल्याला रेशो विचारला आहे पेरिमीटर टू एरिया. म्हणजेच पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल अपॉन एरिया ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू. आता पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल त्याचं फॉर्म्युला आहे 2 इंटू l+b आणि एरिया ऑफ ए रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे l इंटू b. म्हणून आपण लिहिलं आहे पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू l+b अपॉन एरिया ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू l इंटू b. नंतर आपल्याला लेंथ आणि ब्रेड दिलेली आहे रेक्टँगलची ती आपण व्हॅल्यू पुटअप केल्या आहेत. 2 इंटू l दिलेले आपल्याला 5 प्लस ब्रेड दिलेले 3.5 म्हणजेच आपण इथे लिहिलं 2 इंटू 5 प्लस 3.5 अपॉन l इंटू b म्हणजेच 5 इंटू 3.5 इज इक्वल टू 2 इंटू 5 प्लस 3.5 केलं आपण 5 प्लस 3.5 केलं ते येतं 8.5 आणि आपण 5 अधिक 3.5 केले तरी आपल्याला 8.5 मिळणार आहे. किंवा मग इथे 5 म्हणजे 5च्या पुढे आपण डेसिमल पॉईंट देऊन 0 घेतला म्हणजेच 5.0 म्हणजेच 5 असतात. डेसिमल पॉईंटच्या पुढे आपण किती 0 घेतले तरी 5ची व्हॅल्यू 5च राहणार आहे. 5 प्लस 3.5
इज इक्वल टू 8.5. मी हे का दाखवले, बरीच मुलं चूक करतात म्हणून ॲडिशन करून दाखवले. अपॉन 5 इंटू 3.5 ते पण इथं मल्टिप्लिकेशन दाखवलं आहे. 5 5 जा 25, 5 3 जा 15 आणि 2 17. आता हे मिळाले आपल्याला 175 आणि इथे डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे म्हणून इथे एका डिजिट नंतर आपण हा डेसिमल पॉईंट दिला आहे. म्हणजेच आपल्याला मिळाले 2 इंटू 8.5 इज इक्वल टू 17.0 अपॉन 17.5 इज इक्वल टू 17.0 म्हणजे 17 अपॉन 17.5 इज इक्वल टू 17:17.5. इथपर्यंतच आन्सर काढलं तरी चालेल. पुढे गाईडमध्ये आणखी पुढे आन्सर काढून दिलं आहे, ते काढायची गरज नाही आहे. नंतर क्वेश्चन नंबर 3, कम्पेअर दी फॉलोइंग पेअर ऑफ रेशोज. फर्स्ट सम √5/3 आणि 3/√7 हे आपल्याला कम्पेअर करायचे दोन्ही रेशो. आणि जेव्हा आपल्याला रेशोचं कम्पेअरिंग करायला सांगितलेलं असतं तेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आणि म्हणून इथे √5 इंटू √7 इज इक्वल टू √5 इंटू 7 35. √35 मिळाले आपल्याला. आणि इथे 3 इंटू 3 इज इक्वल टू 9. आता हे √35 आणि हे 9 जे एक टर्म रूटमध्ये आणि दुसरी रूटमध्ये नाही असं आपल्याला कम्पेअर करता येत नाही, म्हणून आपल्याला हे 9 पण स्क्वेअर रूटमध्ये टाकायचे. आणि म्हणून इथे आपण 9 इज इक्वल टू √9² घेतलं. इज इक्वल टू √9² 81 येतात, म्हणून इथे आले आपले स्क्वेअर रूट 81 आले. आणि आपल्याला माहिती 81चं स्क्वेअर रूट जर आपण काढलं तर ते 9 येतं, म्हणजेच आपल्याला हे √81 मिळाले, ते बरोबर आहेत. आणि मग 35 आणि 81 मध्ये आपण कम्पेअर करणार. 35 इज लेस दॅन 81. 35 इज लेस दॅन 81. देअरफॉर √35 इज लेस दॅन √81. देअरफॉर √5/3 इज लेस दॅन 3/√7. नंतर सेकंड सम 3√5/5√7 आणि √63/√125 हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपण आता हे स्क्वेअर रूट 63 आहेत ते आपण स्क्वेअर रूट 9 इंटू 7 घेतले. स्क्वेअर रूट 9 इंटू स्क्वेअर रूट 7 इज इक्वल टू 3 इंटू √7. √125 इज इक्वल टू आपण ते असे घेतले √25 इंटू 5 इज इक्वल टू √25 इंटू 5. हे सेपरेट रूट दिलेत फक्त आपण. इज इक्वल टू √25 मिळाले आपल्याला 5 आणि हे √5 आपण तसेच ठेवले. आणि मग आपल्याला आपण हे घेतलं 3√5/5√7 आणि हे आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळाले 3√7/5√5 ते घेतलं आपण. नंतर इथे 3/5 पहिल्या रेशोमध्ये 3/5, दुसऱ्या रेशोमध्ये पण 3/5 आहे, म्हणून ते कॉमन आहेत दोघांमध्ये, म्हणून आपण फक्त √5/√7 आणि √7/√5 कम्पेअर करणार. आणि कम्पेअर करायचं म्हणजेच आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आणि म्हणून √5 इंटू √5 इज इक्वल टू √5². जेव्हा आपण √5² करतो तेव्हा हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट जातं आणि फक्त 5 राहतात. तसंच √7 इंटू √7 इज इक्वल टू √7² इज इक्वल टू स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेलं 7 राहिले. 5 इज लेस दॅन 7. देअरफॉर √5/√7 is less than √7/√5. Therefore 3√5/5√7 is less than √63/125.
Question number 4. First sum, quadrilateral ABCD is a parallelogram. The ratio of angle A and angle B of this parallelogram is 5:4. Find the measure of angle B. आपण इथे पॅरेललोग्राम काढलाय ABCD. The ratio of angle A to angle B is 5:4 given. Let the common multiple of this ratio be x. Therefore, angle A is equal to 5x degree and angle B is equal to 4x degree. Therefore, angle A plus angle B is equal to 180 degree. Since interior angles, आता इथे बघा हा पॅरेललोग्राम काढलाय आपण. इथे जर हे आणि माहिती आपल्याला की पॅरेललोग्रामच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतात, म्हणजे ह्या दोन साइड पॅरलल आहेत आणि म्हणून आपण जर ह्या साइड एक्सटेंड केल्या इकडे ह्या पॅरलल लाईन दिसतात आपल्याला आणि ही साइड जर पुढे अशी एक्सटेंड केली तर ती ट्रान्सव्हर्सल दिसते. आणि हे मग कोणते अँगल्स होतात? अँगल ए आणि अँगल बी इंटेरियर अँगल्स होतात. आणि वी नो दॅट इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजेच इंटेरियर अँगल्स हे 180 डिग्री असतात आणि म्हणून आपण इथे अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री घेतलंय. देअरफॉर 5x डिग्री प्लस 4x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. 5x plus 4x is equal to 9x. 9x is equal to 180 degree. x is equal to 180 upon 9. हे जे इकडे मल्टिप्लाय बाय 9 आहेत ते साइड चेंज केल्यानंतर डिवायडेड बाय 9 झाले. x is equal to 180 divided by 9. Therefore 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 0 0. Therefore, x is equal to 20. Therefore, x degree is equal to 20. Now, we have to find the measure angle B. Therefore, angle B is equal to 4x degree. Therefore, measure angle B. Therefore, measure angle B is equal to 4 into 20 is equal to measure angle B is equal to 4 into 20 80 degree. Measure angle B is equal to 80 degree. Now second sum. The ratio of the present ages of Albert and Salim is 5:9. 5 years hence, the ratio of their ages will be 3:5. Find their present ages. The ratio of the present ages of Albert and Salim is 5:9. Let the common multiple of this ratio be x. Therefore, Albert's present age is 5x years and Salim's present age is 9x years. Now 5 years hence means after 5 years. 5 years hence means after 5 years Albert's age will be 5x plus 5 years and Salim's age will be 9x plus 5 years. From the given condition, here the condition is given 5 years hence the ratio of their ages will be 3:5. Therefore 5x plus 5 upon 9x plus 5. 5x plus 5 upon 9x plus 5 is equal to 3 upon 5. Therefore do here cross multiplication. Do here cross multiplication. 5 into 5x plus 5 is equal to 3 into 9x plus 5. 5x into 5 plus 5 into 5 is equal to 3 into 9x plus 3 into 5.
5x इंटू 5 25x प्लस 5 इंटू 5 25 इज इक्वल टू 3 इंटू 9x 27x प्लस 3 इंटू 5 15. देअरफॉर हिअर 20 आपण इथे व्हेरिएबल एका बाजूला घेणार आहोत आणि नंबर दुसऱ्या बाजूला घेणार आहोत कॉन्स्टंट नंबर. तर इथे 25x आणि हे 27x इथे प्लस आहेत, साईड बदलताना -27x झाले. म्हणजेच 25x मायनस 27x इज इक्वल टू हे 15 आणि हे प्लस 25 तिकडे जाताना -25 झाले. म्हणजेच 15 मायनस 25 25x मायनस 27x. आता आपल्याला असं करता येत नाही म्हणून आपण काय करतो, 27मधून 25 घालवतो. 2 उत्तर आलं आपलं आणि मोठ्या नंबरचं साईन मायनस दिलं. म्हणजेच आपल्याला 25x मायनस 27x इज इक्वल टू -2x मिळाले. इज इक्वल टू इथे तसंच 25मधून आपण 15 घालवले, 10 मिळाले. मोठ्या नंबरचं साईन मायनस म्हणून -10. आता इथे इकडे मायनस साईन आहे, त्याचप्रमाणे इथे मायनस साईन आहे. दोन्ही साईडला मायनस साईन आहे म्हणून ते मायनस साईन गेलं आणि मग आपल्याला मिळाले 2x इज इक्वल टू 10. देअरफॉर x इज इक्वल टू 10/2. इथे 2 मल्टिप्लाय आहेत, तिकडे जाताना डिवाइड झाले. देअरफॉर x इज इक्वल टू 10/2. 2 1 जा 2, 2 5 जा 10. देअरफॉर x इज इक्वल टू 5. आणि आपल्याला आता अल्बर्ट्स आणि सलीमचं प्रेझेंट एज काढायचं आहे. अल्बर्टचं प्रेझेंट एज इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 5 इंटू एक्सची व्हॅल्यू आपण पुट केली, एक्सची व्हॅल्यू 5 मिळालेली ती पुट केली. 5 इंटू 5 इज इक्वल टू 25. 9x इज इक्वल टू 9 इंटू 5, इथे पण आपण एक्सची व्हॅल्यू 5 पुट केली, इज इक्वल टू 45. Therefore, the present age of Albert is 25 years and the present age of Salim is 45 years. आणि पुढचे जे सम आहेत ते सगळे कॅन्सल आहेत सिलेबसमधून.